माझा बसू नको माझा ते मालक आहे तिथं बसू नको तर काय करू हे पाहिलं का हे एक तर तो भट्टी चिकटॉच्या मालकाचं केलं पहिलं वाटवलं तो आणि आता कर परत एकदा कामच करतो तो भट्टी तुम्ही वाटून केलं आणि मग कुणी केलं कुणी रचली भट्टी अरे भट्टी रचली पेटवली कुणी पेटवलं आम्ही मारली झगपट आमच्यामुळे झालं का ते अरे पण झालं आता तो मालक आला तर तो घाला मारीन आपल्याला परत मारीन. पगार एक तर बाबा पगार देत नाही काम न केल्यामुळं आता खड्यात मालक इथं मला काल 200 रुपये मागितलेत मी 200 कशाला मग मला नाही का लागत आता पेल्यामुळे तर सगळं वाटवलं झालं तुला आता काम करायचं नाही का आता अरे बाबा मालक कोण आहे अरे मालक आहे दादा मला काय त्रास देऊ नको तुला झालं काय नेमकं सांग बरं मला आता लेकरू माझं हाय माझ्यावरचं काम करा लहान लेकरू काम करतोय ना का तुला कसं वाटलं पाहिजे माझा हाय ना माझ्यावरचं लेकरू माझं तुला काय पाहिजे नेमकं मला सांग बरं काम करशील मग अरे मला काय लागत तुला बी माहिती ना बाबा आपल्याला काय ए आनंदा अरे तर बाबा तुझ्या पैसे असली तर थोडे आण रे माझ्याला इकडं काम तरी करू दे मालक आम्हाला दोघाला एक तर पगार देत नाही आणि हे काम न केल्यामुळे कसं काय पगार देईल सांग असं नाही समजा डोक्यात येत नाही असं बरं थांब तुला आणतो भाऊ ए आनंद आण रे बाबा ये इकडे ये त्याचं काम करू दे आज आनंद लोक झालं तुमचं काम जाणं आता काय पैसे मायवाले अरे कुणाचे पैसे दिलेत मग तुझे बुडून अरे मी देतो पैसे सरपंच आला ना मी अड्ड्यावर येऊन पैसे देतो नक्की काय माणूस आहे का काय विश्वासाचा भरवसा ठेवा बेटे तुम्ही भरोसा कसा आले बाबा दारू पेली ना तू पेले मग पैसा तर लागणार ना भाऊ पेले म्हणतो ना आम्ही देतो आनंद झाला असलं तर तुझं काम चालू कर ए माझा सरपंच आलं ना तुझं पैसे द्या सांगतो मी त्यांना पैसे हा सांगतो त्याला काम करू दे बाबा आता जा जेवण केलं का जेवण जा जेवण कर बाबा नका ना दारू अरे चिमू बाळा मी कुठे दारू पितोय आणि नाही पिलं तर मला एक काम होत नाही त्याच्यामुळं नाही पित बाळा मी जा चिमू जेवून घे मी त्याच्या कोण काम करून घेतो आता तू जा जेवून घे जा अरे बाज झाला आनंद कामाला तरी लागा आता तू बाज झाली आनंदा बा सरपंच येईन आता बाज झालं सरपंच काम करून घे आनंदा नाही झाली आता मोकार काम करायचं नाही तू आता सरपंच आलं ना आपलं दोघाला वेगळं ठेवून बघ आता चिमू टाला जर बाबा नका ना दारू पिऊ जा आता मी करतो काम करतो खा भाकर खा जा मी करतो काम आता अरे माझा उरकून घे कामात सरपंच येईन का आता झालं असलं तर बस तू झालं नाही अजून काहीच झालं नाही अरे आता उरकून घे माझा उरकून घे सरपंचाची वेळ झाली सरपंच गेला पुढ्यात जाऊ दे तू बठीवर चालला बसून येऊ दे पैसा नाही पाणी नाही हे काय अरे काम नाही केलं कसं सरपंच पैसे देईन आपल्याला हे काम चाललं ना काम चाललंय ना माझं अरे आनंदा अरे उठ सरपंच येईन का काम करून घे की आता सरपंच गेला खड्ड्यात पहिलं लग्न माझं नंतर भट्टीचं त्या सरपंचाचं तुझं बी लावायचं का एखादं तुझं बी लाव आनंद तुझ्या पुढं आनंदा मालक आनंद लय पोटात कमी गेली दारू पेले काय नाही तर रात्रीच्याला पाणी पाजलं टाकलाय सगळा काय चाललंय काही समजा ना तुमचं सरपंच उठू सुद्धा वाटत लय सरपंच मला 200 रुपये द्या अरे पैसेच द्या बाबा आधी डोक्याला ताप झाला माल चिटाकलाय सगळा आलं का गिराईक सुद्धा मागे जाते माल पाहून कसं पैसे द्यायचे तुम्हाला दवाखान्यात जाता येईल पण आता या अशी इथंच बट्टीवर झोपल्या कसं दवाखान्यात अहो मला झोपलो नाही मी बघा मला उठता सुद्धा येणार
ती पोरगी काम करते तुम्ही झोपले काय हा, असा धंदा असतो का? लेकराला मला कारू वाटलं म्हणून लेकराला मी असं मी म्हणलं लेकराला म्हणलं मी लेकराला म्हणलं मला जमाना म्हणून. अय बच्चन फक्त विचार ना. काही इट सरपंचाची म्हणला लय भारी इट आहे काय इट आहे मला तर काही इट पास व्हाय ना कचाटच इट काय असलं आलं करी असलं पियाताड खातार काय व्हायची ना सरपंचाचं हे आनंद दिवाळीच काढणार आहे. अहो इटच लय कच्ची आहे कशी कामाला चालेल काय सोन्यासारखी इट आहे? नाही देवा सोन्यासारखी इट आहे. अहो सोन्यासारखी काय आहे? आला याला म्हातारीचा पण अहो म्हातारी काय दमच काढीत नाही राव. म्हातारी लाडकी आहे. काय लाडकी म्हातारी. हॅलो अरे येतो हौसा जरा इथं मी कामाला आलोय जरा वीट पाहतो आपल्या घराला. हॅलो येतो जरा हे सरपंचाची इट पाहायला आलोय राजापुरामध्ये जरा ती इट घेतो आणि मग येतोच घरी. राम राम. राम राम. अहो इट न्यायची होती आपल्या घराला. जाण घेऊन मग काय अहो काय इट कच्ची आहे राव सरपंच ही कशी काय सिमेंट नंबर धरी माल आहे आपल्या अख्ख्या पट्ट्यात राजापुरात. काय सांग सिमेंट धरणारच नाही राव कामाला. घेऊन तुम्ही हातात नाही पाहिजे राव ती काय दाखीता नंबर दगडी ही कोळसा कच्ची वापरलेला आहे. हे बघा इथं ही का पाणी धरेन का काय करेन. आहे. जिकडं सरपंच तिकडं आता एक नंबर मालिक एखादा अर्ध राहतं थोडंफार काय आता आपल्या घरचाच माल आहे. सगळीच पट्टी अशी सरपंच. सगळीच कच्ची आहे राव घेऊन मी- परवडणारच नाही. बघा खाली टाकली तर 2 जागी होती सिमेंट एखादा अर्ध धरायची. होते तुकडा काय सगळी बोट सारखी आहे का आपली? काय तुम्ही गडी काय कशी गडी? पटरच गडी तुमचे लोळा ते ना बोला सौदा करून घे सौदा करून घे. नाही नाही गीत नाही पसंत. अहो, या सरपंच नाराज होतील. हो काय करता घरी नेऊन घर पाडीता का. काय नाना असं नका बोलू आपल्या गावचे अहो सरपंच आहे. गावचे असते तर मालाचं माल देतो माणूस घ्या, घ्या. कच्चा माल आहे सगळा सगळं. नको. नाही नाही, ते घर पडायचं त्यांनी. तुला म्हातारीचा ध्यान झाला असेल. हा म्हातारीचं काय आता म्हातारीचा द्यायला- फोन आला काय हनीमूनला जायची काय तुला. नाही नका आता. चल बोलाव गाडी. ए चिमू बाळ चिमू इकडे बाळ धर चिमू बाळ तुला कपडे आणि दप्तर उद्यापासून शाळेत जायचं. खूप शिक आणि खूप मोठी हो. हो रे दादा. ओके. ए भया ए इकडे काय आनंद आहे काका काय चाललंय. अरे काय कर्जाला पैसे नाही ते पैसे कामाचे मिळत नाही. तुला 10 रुपये पैसे आहे नाही का. अरे दारूचं काय सात शिकितो मी लेकराला माझ्या. काय अशी 10 रुपये तू लेकराला शिकवणार आहे का. शिकायचं पण पैसे कुठे आहेत? अरे ते सोन्यासारखे लेकरू 10 रुपये तू खुशाल. ए तू घ्यायची का. काय बोलतो. अरे दारू आहे आपल्याकडे. ठीक आहे चल जातो मी. त्याच्या नादाची आपल्याला भेटायचं मिळालं. ए चिमू बा चिमू बा चिमू चिमू हा आईला सरपंच आला बाबा. असं कुठं असतं का. हा पेट्रोल टँक या असंच होती ना. पगार किती काय किती पेट्रोल टाकता येणार का. फुल राहील मग कुठे गेली? जा लवकर जा. आज काय बकरा सापडत नाही वाटतं. आला बकरा आलाय बकरा. काय झालं गुरुजी गाडीला. पेट्रोल संपलंय.
तुमची साधा नका बळबळ आहे बुवा. हो पळा नाही आमची गाडी आम्ही जे म्हणतो ते करावं लागेल. हा काय करावं लागेल गुरुजी? एक मुलाकडे एक कॉईन आहे, ही कॉईन आहे सोन्याचं आहे. हा ते तुम्ही ठेवा तुम्हाला. ते 500 रुपये देऊन टाका. हा सोन्याचा आहे. हा बरोबर. हा जरा चला काय करायचं? आहे का तुम्हाला 14 पण नाही तर आम्ही चाललो. 100 रुपये काय लय मला नाही तर गेलं तेल लावी. चला रे बरोबर. अरे जाऊ दे. अरे आहे का मजूर द्या पैसे. चला बरोबर जाऊ पैसे द्या यांच्यात. हा चेक लागेल डबल. पैसे द्या लवकर. घ्या रे पैसे. हा चला गाडी गाडी बांधतो. हा हा पैसे हा, चला मला लय हात. अरे पोरा काय चाललं? मास्तर बैल. कोण? तुम्ही नाही बैल. मला वाटलं मला म्हणलं तू. रोज ए बाळांनो प्रत्येकाचं नाव सांगा. ए बाळा तुझं नाव काय? माझं नाव चिमू आनंद लगे. तुझं सांग. ए तुझं सांग. ए बाळा तुझं नाव सांग. शंतनू मच्छिंद्र चक्रे. ए काय काय नाही मस्त. आता बरं बस. अरे बाळा असले कामं घरून तुम्ही यायचे असते. आता मुदत सुटली तर तू उद्या जर शाळेत मुतून नाही आला तर तुला मी कसू देणार नाही. चल मग इथं बाय. सुपर आहे. तुला एक सांगू का ग चिमू? सांग ना. तू खूप सुंदर दिसते ग. नको ग मला लई काम आहे. आणि अभ्यास पण आहे. मग मी जाते मग. आनंदा ऐकू लय सुंदर आहे. आनंदा ऐकू लय सुंदर आहे. आनंदा अरे काय आनंदा निस्ता खोय का तू? आनंदा मी आनंदा कुठं आनंद आहे रे? काय म्हणला तू? बायको लय सुंदर.
अरे तुला हाय सुंदर अरे आमच्याकडं नाही काळ उंदर. ए गड्या मी ना लय वाईटागलो. मग दारू प्यायची का? अरे हे काय तांब्या आणून ठेवलाय मी पितोय पण कवर पिऊ दिसते. भाकर तुकड्याला काय पाहिजे का नाही? लेकरू काय करील माझं नुसता येतो म्हणतो आनंद आनंद. त्या दिवशी तुला म्हणलं मी बघायला जाऊ तू माझ्यासाठी बघ घे ढोस आणि जरा बघ माझ्यासाठी एखादं घर होती माझ्या लेकराला हाय का काही? अरे वनवासी लेकरू तिला माय नको का? अरे तुम्हाला काळजी नाही माझी जी. बाबा ते भांड्याचं झालं ना आपलं भाकरी तुकड्याचं बघा. अरे बाबा तुझ्या कोण आहे आता भाकर तुकडा सुद्धा तुलाच करावं लागतं. अरे मूर्खा लेकराला करावं लागते भाकर तुकडा माझ्या. हे ढोस म्हणजे तू करशील माझ्यासाठी काहीतरी. बाबा नका दारू. अरे बाळा काय करू मग दारू नाही पिऊ तर मी काय करू? तुमच्याशिवाय कोण आहे माझं? अरे बाळा आपण दोघं एकमेकाची नको चिंता करू बा. अरे बघ या लेकराला गिरणार नाही तुला चिंता नाही. माझा ते भांडे कुठे झाले आपल्या भाकरी तुकड्याचं बघ. नाही घेणार मी दारू पण त्याच्याशिवाय मला फुट बी नाही काय करू. हे धर मी तुझ्यासाठी चिठ्ठी लिहिली. माझ्यासाठी? हो. एवढी सुंदर चिठ्ठी लिहिली तू माझ्यासाठी? हो. ए झेंडूबाम बघ तिकडे. अरे पार येडं झाले. चला रे आपले. ओके जानू तू खुश तर आपण बी खुश. ते डोक्यात येडच झालेले उगाच त्याच्या लादी लागून आपण इथं आलो. ठीक आहे आता आपण उद्या भेटूया. हे बच्चांनी एवढ्या घाई घाईने कुठे चाललाय? अरे जयप्रदाला भेटाय चाललोय. मला नाही न्यायचं का? अरे पट सरपंच बोर काय मला नाही टाइम. काल मला भेटायला नाही आली ग. अरे तुला काय रे घरच्यांकडून चोरून यावं लागतंय. माझ्यासाठी ये ना. इधर तुझ्यासाठी फूल. माझ्यासाठी आणलं? हो ग माझी जयप्रदा. खरंच का रे बच्चन? हो. अरे तुझ्या बाबांना सांग ना सरपंचांना. माझ्या बाबांना खूप त्रास देतात. माझा बाप गेला घंट्या. चल आता. नमस्कार राम राम सर. काय झालं काय चाललंय आता तुमच्याकडे आलोय. काय गेल्या वर्षी मुलं नापास झाली यंदा तेच चाललंय. काय भानगड काय नाही. बघतो यावर्षी बघतो. सगळे मुलांचे पालक तक्रार करतात आमच्याकडे येऊन. हा बघतो यावर्षी खूप लक्ष देतो आणि म्हणून काय असंच चालल्यावर बेग तेच चालू राहते. परत तुम्ही असंच म्हणताय गेल्या वर्षी असंच म्हणतो. नाही यावर्षी खूप लक्ष देणार आणि पास करणार यावर्षी. काय ठीक नाही. आज सरपंचाची
सरपंचाची ठोकली. काय गुरुजी? गुरुजी चोरी करता काय? चोरी अरे नाही पेट्रोल झालं माझं. तुम्ही आमची झुकली ना, आता आम्ही तुमची झुकितो. हो का, व्हिडिओ काढले हो का? अरे नो कर बाबांनो, पेट्रोल झालं. आजची दिवस जाऊ दे मला. सरपंचाला लोक सांगू. नाही नाही गुरुजी व्हिडिओ काढाय तुमचा साऱ्या गावाला दाखी. सरपंचाला नसलं सांगायचं 500 रुपये काढा. नका बाबा नका. पटक्यात काढा. हा व्हिडिओ आहे साऱ्या गावाला दाखी. सरपंचाला नसलं दाखवायचा तर 500 रुपये काढा. बाबा नका. आजच चोरी केली मी. आज पेट्रोल माझं संपलं. सरपंचाला बी नका सांगू. मला आजच चोरी केली. पैसे काढा आधी. पैसे आधी रोख बोला, मग काय बाकीचं बघू आपण. बाबा आजचे दिवस जाऊ द्या बाबा. आजचे दिवस पेट्रोल नाही, नाही. नाही. द्या. आतल्या हाताने द्या ना 500. हा. आम्ही कोणाला पुढची कोणालाच नाही सांगत आम्ही. आतल्या हाताने. आजच धर बाळांनो. चला, पटकन द्या 500 काढा. चला बघा कोणाला सांगू नका. हा. त्या पटकन 500. नाही सांगणार ना. हा, हा. सांगू नका पण नाही कोणाला. सांगणार. सरपंचाला नका सांगू. माझी गावभर इज्जत अहो आहे. पैसे द्या ना, तुम्हाला पैसे सुटतात नाही. द्या लवकर. अहो जाऊ द्या. या तुम्ही घ्या या इकडे. आता कशी सांगू नको. ठोकली जा. आज सरपंचाची मी मारली आणि सरपंचाच्या पुढं मारली. किती जगणार गाडी चालू. सरपंच एक काम सकाळ जरा गडबड आहे माझा. काय मामा रे आपण गावाला चुना लावायची. आज मलाच कोणतरी चुना लावलाय. पेट्रोलच गेलं काय घेतलं होतं काय. पाण्यानं पटकन. आनंद 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 उठ. अरे उठ तिकडे. पोरीला काय झाले? काय दारू पितो? उठ आनंद उठ. उठ बघतोय पोरीला काय झाले. लोकांची लेकर खेळायचे तू काय करतो? उठ बघ त्या पोरीला काय झाले. अरे तू आहे पायी झाले त्या पोरीचं. उठ आनंद. पाणी आणतो. चिमू बा. अरे चिमू चिमू. अरे काय झालं? बाई लागलं आहे. ए दादा. चिमू चिमू चिमू. ए बाळ. ए बाळ बोल ना माझ्या संग. ए बाळ. ए चिमू. अरे काय झालं रे लेकराला? अरे चिमू. तुझे 10 रुपये झाले ना. अरे चिमू. अरे मी दारू सोडायला तयार आहे चिमू. माझ्या संग बोला चिमू. अरे बाबा काय झालं माझ्या लेकराला? ए बाळ. दवाखान्यात घेऊन जा लेकराला माझ्या. बाबा उठ ना बाळ. चिमू चिमू. चिमू. ए बा काय झालं बा? काय झालं? अरे मी अरे दारू तू म्हणते ना दारू सोड. अरे बाळ दारू सोडतो मी बाबा. अरे तू चांगली राहा. शाळा जा बाबा शिक. अरे हे सगळं माझ्या दारूमुळे रे बाबा. बा तू म्हणते ना दारू सोड. मी दारू सोडतो पण तू शाळा जा मोठी हो शिक. आणि काय या दारूमुळे सगळं झालंय बाबा. हे सगळं दारूमुळे माझ्या.
लेकराला काम करावं लागतं. आणि दारू ना दवाखान्यात कुठं डॉक्टरकडे कुठं बाबाकडे जायची गरज नाही बाळ. तुझ्यासाठी मी सोडतो रे. योगी दारू एवढा सत्यानाशीचा जोडतो तुझ्यासाठी पण बाळ तू. चुमो चुमो मला माफ कर. सोडली मी. हे बघ आज बसून दारू नाही पिणार. हे माझ्या मनाचा निर्धार आहे. माझ्या मनाचा. औषध नाही दवाखाना नाही. सगळ्याला सांगतो मी काही गरज नाही कशाची. अरे मनाचा विचार करा आणि असले लेकराचं वाट होणार नाही. दक्षिण घ्या बाबू. सोडली मित्रा सोडली मी दारू सोडल्या. अरे लोकांचे लेकर खेळाते आनंदा आणि ते लेकरू काम करते आणि तू दारू पिऊन भेटतो. तुला पटतं का आनंदा? अरे हो बाबा कळलं मला. सोडली मी आता. बाबा खरंच नाही अरे बा आता तुला मी एकदम विश्वासाने सांगतो आता नाही घेणार. हे बघ तुझी शपथ मी दारू घेणार नाही आणि शपथीची गरज नाही. माझ्या मनाचा निर्धार केला. माझ्या दारूनी काय सत्यानाश झाला. माझ्या सोन्यासारख्या लेकराचं आयुष्य बरबाद व्हायला लागले. आता नाही घेणार. मला माफ कर बा. मला माफ कर. मी नाही घेणार. आणि आता काम तो नाही करायचं. मी काम करणार. माझा जीव जाऊ दे. मी काम करणार. तो आज शाळा शिकायची. मोठं व्हायचं. शाळा शिकायची. खेळायचं सगळं. आजपासून ते बघ तुझ्या समोरची बाटली फेकून दिली. आता पुन्हा त्या बाटलीला तुझा वडील आज धक्का सुद्धा नाही लावा. त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही मी. पण बाळ तू आता तुझ्या जीवाची काळजी घे. शिक मोठी हो बस. बाबा मी जाऊ खेळायला. हा जा बा खेळायला. मी करतो बाकी सगळे काम. हा नमस्कार सरपंच. काय काम काढलंय? काय नाही सरपंच तुमच्याकडे चालतो. काय विशेष? काय सहज म्हणलं चक्कर माराव्या खाली. बरं काय करायला खर्च बिर्च झालाय. झाला केलाय करायला खर्च. आता काय बरंच पैसे घातले मला. गेले 50-60 लाख रुपये. 50-60 लाख. आईला झटका केला का सरपंच कुठेतरी मला. झटका काय झाला? बट्टीचा व्यवसाय चालू आहे. बाकी 2 नंबर चालू आहे काही ना काही. अहो 2 नंबर करता बटीव तर जरा काचाच माल आहे. कच्चा माल 2 नंबर आहे तर मला आम्ही काय लोकांची माणसं आहे काय. आम्ही तुमचीच आहे. आहे ना. मग आम्हाला बी काय येऊन द्या पडला. म्हणजे चांगला झटका होतोय मला. आमचा व्यवसाय तुम्ही आहे झटक्यावर. तुम्ही व्यवसाय दे झटक्या. आम्हाला कवर येणार आहे. आता पोराला बाहेर सोडायला जायची शाळेत. शाळेला बाहेर टाकलाय. कुठं? अमेरिकेला. अमेरिकेला. अमेरिकेला सरपंचाने चांगली गेम ठोकलेली दिसते कुठे. चांगलं जोरात काम केलं. ते सोडवायला जायची आता थोड्या टायमाने. तुम्ही चालले का हा, स्वतः अमेरिकेला? हा. नमस्कार सर. या आनंदराव. लय बदल झालाय आता आनंद तुझ्यात. आनंदराव कसला मी आनंदाचा जुना असा आहे. चिमून आहे सर मध्ये शाळेत जाते आता ती. चिमुला तर ओळखलंच नाही. भट्टीवर कशी होती आता कशी. बराच बदल झाला चिमुला. माझं बी कुठे ध्यान होतं सर. पण माझं माझ्यावर ध्यान नव्हतं. शाळेत पण नंबर आला वाटतं पहिला. हो लेकरांनी पहिला नंबर आला बघा शाळेत. आता चांगली शाळेत तुझे पैसे घ्या. कामाचे राहिलेले थोडे थोडे करून ठेवले होते. माझे कुठे राहिले सर. पण 40,000 रुपये. कोणते पैसे ते माझे? तुमचेच कामाचे पैसे. अहो आनंदराव तुमचेच कामाचे पैसे आहेत. पहिले दारूच्या काळात तुम्ही जे कष्ट केले ते काही पैसे सरपंचाकडे राहिले होते तुमचे. ते तुमचेच पैसे आहेत. घ्या तुम्ही आणि सोन्यासारखं आता राहा. व्यसन मुक्त झाले ना. पुन्हा नाही काय नाही. उचल बिचल काय नाहीये. हे तुमच्या कष्टाचे पैसे आहेत. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. अहो मी तर सोडली. पण माझ्या दोस्ताला बी मी सांगतोय आता बाबा हो हे करू नका. जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं लोकांना सांगत राहा. परंतु तुम्ही सुद्धा स्वतः आता जो बदल केलाय जे तुम्हाला आज काल तुम्हाला सरपंच काय म्हणतो ते आनंदा इकडे ये. आज काय म्हणले सरपंच आनंदराव इकडे या. हा बदल कशाचा आहे? हा बदल तुमच्या स्वतः तुम्ही जो केला त्याचा बदल तुम्हाला आहे. आणि साहेब मी ह्या पैशाचा सगळा वापर
चिमूच्या शिक्षणाला करणार. चिमूच्या शिक्षणाची काळजी करायची नाही, स्वतः सरपंचांनी ती जबाबदारी घेतली. मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी सगळी सरपंचांनी घेतली. तुम्ही फक्त मुलीचं संगोपन चांगल्या पद्धतीने करणे, व्यसनाच्या आरी जायचं नाही. अहो माझ्या अवतारात मला बदल पडा ना, लय मला काय स्वर्ग तुमचा मिळाला बदल सारखं झाला वाटतंय. याच्यातच आम्ही समाधानी आहे सगळी लोक. पण आता हाय त्या शब्दावरती फक्त तुम्हाला ठाम राहणं गरजेचं आहे. आता काम बी नाही करीत मी भट्टीवर मुकादम झाला आता. वा वा वा, मग आणि काय काळजी नाही. गेलं पित आहे ना त्याला भट्टीवर ठेवत नाही मी आता. होय ना. सरपंच बघा तुम्ही आणि आधी सरपंचाचा माल बी थोडासा कचा बिचा काढू नका. सरपंच नाही, नाही, अडचणी द्यायचा काढ. आता मीच कसा होतो मीच पक्का होतो का मला ध्यान नव्हतं माझं. नाही नाही, आता करा नाही, करा नाही. व्यवस्थित आता करा. सरपंचाला विचारा ही मागची भट्टी कशी निघाली त्यांना विचारा. आशीर्वाद द्यावा लेकराला माझ्या. नाही नाही, काय नाही, काय सुखी सुखी राहील. आता तुम्ही तिच्या काय काळजी शिक्षणाचा नाही खर्च करायची. उचलला माझ्या डोक्याचं टेन्शन गेलं. काळजीच करायची नाही. तुमची मुलगी तुमचं नावच रोशन करणार. तुमची मुलगी नावच रोशन करणार. येत हो चला चला. येत चला. सरपंच चलू का आता आम्ही? चला आता तुमचा अमेरिका दौरा आहे. आम्ही जरा इंग्लंडला जाऊन यावा म्हणतोय. हाय आमची बी मुलं 4-6 शाळेत टाकून येतो. तुमची 4-2 टाका. तुमच्या काय झटका होणार असला तर आम्हाला नाही, सांगायचं. झटक्यावर सरपंच एकटेच असतात. असं ना आपल्याला आपलं बाकीचा कच्चा माल फिका माल सांगू सांगू काहीतरी द्या आमच्या वाट्याला. बरं बरं चला येतो. चला राम राम. चला. काय गाडी on? पप्पा मी आलो. चिमू आलोस तू? हो. हे धर माझ्याकडून तुझ्यासाठी पेन. माझ्याकडून पण हे तुझ्यासाठी आठवण म्हणून. हो. लवकर परत. हो मी पण परत लवकर येईन. मला तुझी खूप आठवण येईल. मला पण तुझी खूप आठवण येईल. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. संतनू चाललाच का रे तुम्हाला?